भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नाशिक-पुणे महामार्ग NH60 दरम्यानचा खेड-सिन्नर हा 137 किलोमीटर लांबीचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला केलाय। यामुळे नाशिक-पुणे प्रवास सुपरफास्ट झालाय। यापूर्वी या रस्त्यावरून प्रवास करताना नाशिक-पुणे हे अंतर कापण्यास 6 तास लागत होते, तर आता हा प्रवास 3 तासामध्ये पूर्ण होऊ शकेल। या मार्गावरील चंदनापुरी आणि एकल ही 2 घाटं आता सोपी करण्यात आली आहे। या प्रकल्पासाठी हिवरगाव पावसा आणि चाळकवाडी या 2 ठिकाणी सोमवार दिनांक 12 फेब्रुवारीपासून पथकर वसुली करण्यास मंजुरी दिली आहे। खेड-सिन्नर या 137 किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाचं काम IL&FS या कंपनीला DVA-40 या तत्वावर मिळालं होतं। गेल्या 2.5 वर्षांपासून कंपनीनं युद्धपातळीवर काम करून 137 पैकी 104 किलोमीटर रस्त्याचं काम पूर्ण केलंय। पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी भूसंपादनास अडथळे निर्माण झाल्यामुळे सुमारे 30 किलोमीटर बाह्यवळण रस्त्याचं काम प्रलंबित आहे। 76% काम पूर्ण झाल्यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं पथकर वसुली करण्यास मंजुरी दिली। त्यानुसार सोमवार दिनांक 12 पासून पथकर वसुली सुरू झाली। या रस्त्यामुळे नाशिक-पुणे हा प्रवास सुखकर आणि गतिमान होणार आहे। वाहन चालकांनी मंजूर केलेल्या दराप्रमाणे पथकर भरून सहकार्य करावं असं आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि IL&FS या कंपनीनं केलंय। या महामार्गावर 2 ठिकाणी टोलनाके उभारण्यात आले असून याद्वारे कारच्या एकेरी वाहतुकीसाठी 40 रुपये तर रिटर्नसाठी 60 रुपये, हलक्या वाहनांसाठी 65 रुपये, हलके मालवाहू वाहनांसाठी 65, ट्रक आणि बससाठी 145 रुपये तर अवजड वाहनांसाठी 250 रुपये कर आकारला जाईल। न्यूज रिपोर्टर सोनाली शेळके, SN मीडिया, संगमनेर।